आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। नागपुरात काँग्रेस अनुसूचित जाती विभाग आयोजित विदर्भ स्तरीय आढावा बैठक संपन्न। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग आयोजित विदर्भ स्तरीय कार्यकारिणी आढावा बैठक रवि भवन नागपूर येथे मा. राजेंद्र पाल गायतम, राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित विभाग यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबायरे हे प्रामुख्याने उपस्थित होते। या आढावा बैठकीला अनुसूचित विभागाचे काँग्रेसचे विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते। अनेक गंभीर विषयावर या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। सिद्धार्थ हत्ती अंबायरे यांनी अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत आरक्षित जाती तिकीट मिळावी म्हणून गायतम सरांना पक्षांतर्गत प्रयत्न करावे असे निदर्शनास आणून दिले। एवढेच नव्हे तर आपल्या पक्षाच्या जागा युती झाल्यास जिंकणा, या जागा इतर पक्षाला सायडू नये हेही लक्षात आणून दिले। मा. राजेंद्र पाल गायतम, राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित विभाग यांनी सर्व पदाधिकारी यांना माजलेल्या सत्ताधारी पक्षाला पाय उतार करण्यास मा. राहुल गांधी यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले। ते आज जमिनीवर आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी लढा देत असून आपण सर्वांनी प्रत्येक कार्यकर्त्याला संविधान रक्षक बनवा व त्या कामाला जायमाने लागा असे आदेश दिले। यावेळेस भंडारा, गायंदिया, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, अमरावती येथून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित झाले होते। तसेच चंद्रपूर इथून विनयबोधी डोंगरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, प्रफुल्ल खापर्दे जिल्हा अध्यक्ष, अश्विनी खोब्रागडे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, अनुताई दहेगावकर सचिव महाराष्ट्र प्रदेश, कुणाल रामटेके सचिव महाराष्ट्र प्रदेश, सागर खायबरागडे चंद्रपूर शहर अध्यक्ष, सुधीर खोब्रागडे भद्रावती शहर तालुका अध्यक्ष, राजकुमार वर्मा आपल्या कार्यकर्त्यासहित आढावा बैठकीत आपली उपस्थिती दर्शवली।